शेतकरी शेळी फुलकांनी बंधू आणि भगिनी आज गुरुवार आता सध्या काढलेला आहे कराड मार्केट अवस्था असते मला मार्केटमध्ये ही आपण मित्रांनो नमस्कार. या गेल्या गुरुवारी म्हणजे डिसेंबर महिन्याचा एंड की आता 31 डिसेंबर आलाय ना, त्याच्यामुळं बाजाराची हाल अवस्था काय आहे आणि काय नाही हे पाहण्यासाठी सहज कराड मार्केटला बाजारला गेलो होतो. तर त्या बाजारमध्ये अवस्था काय आहे काय नाही हे तुम्ही लाईव्ह पोझिशन तुम्हाला मी दाखवतो. निर्णय कसे घ्यायचे काय नाही ते ॲक्च्युली म्हणजे लाईव्ह दाखवतानाच मी वर्णन केलेलं आहे, परंतु आवाज मी काही व्हिडिओचा म्यूट केलेला आहे, काहीमध्ये जनावरांचा आवाज आहे. तर ऐका पुढे. ही बाजारची अवस्था आहे. या बाजारच्या अवस्थेमध्ये तुम्हाला जनरली असं दिसेल की इथं दोन्ही प्रकारचे लोक असतात. म्हणजे व्यापारी लोक हे असतात. हे व्यापारी लोक काय करतात, आटपाडीसारखा चाकणसारखा बाजार किंवा जवळ असलेला गोंदवल्याचा आहे, ह्या आजूबाजूच्या खेड्यातून छोट्या छोट्या बाजारामधून हे जनावर घेऊन येतात. व्यापारी लोक कमी किमतीला घेऊन येतात शेतकऱ्याकडून आणि इथं आणून आपलं 5-10 रुपये मिळवायचे. म्हणजे मोठा बाजार असतो हा. दर गुरुवारी हा बाजार भरतो आणि दर गुरुवारचा हा
याचा अर्थ फक्त व्यापारीच असतात असं नाही. यामध्ये शेतकरी भरपूर असतात, मेंढपाळी भरपूर असतात, परंतु इथं माल तुम्हाला सर्व प्रकारचा मिळेल. ज्यांना फक्त लहान लहान पिल्ले घेऊन शेळी पालन करायचं आहे, किंवा ज्यांना लहान पिल्ले घेऊन मेंढी पालन करायचं आहे, किंवा पिल्लांचं पालन करायचं आहे, किंवा आपल्या ह्याच्यासाठी देवासाठी बोकड वगैरे कापायचा आहे एक विशिष्ट कलरचा. आता काय देव काय मागत नाही विशिष्ट कलर, परंतु असतंय ठरलेलं लोकांचं. काळा रंग जो आहे तो या बाजारामध्ये बकरे तुम्हाला जास्त दिसतील, आणि बोकडी असतात तशाच पद्धतीचे. परंतु देशी माल, सर्व देशी माल तुम्हाला जर पाहिजे असेल, हायब्रिड बी असतो काही. म्हणजे काय करतात बेंडके, खाली आटपाडीकड बाजारला येऊन तिथल्या बाजारातून माटग्याळ, पुन्हा प्रसिद्ध बाजार आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे, आटपाडीचा बाजार. परंतु प्रसिद्ध माटग्याळचा बाजार, आटपाडीचा बाजार हा त्यासाठी प्रसिद्ध आहे. उस्मानाबादी शेळी, चांगली उस्मानाबादी शेळी जर तुम्हाला घ्यायची म्हणलं, उस्मानाबादला जायची आवश्यकता नाही. आटपाडी, सांगोला वगैरे ह्या बाजारामध्ये ती मिळू शकते. पहा पुढे. तर हा बाजारात आलेला माल, यामध्ये काही शेतकरी बी आहेत. ही अशा व्यापाऱ्याच्या लाईनी असतात, बाहेरच्या छोट्या छोट्या मार्केटमधून आणलेली पिल्लं 1500, 1500, 200, 300 नफ्यावरती विकतात. मात्र माल इथे सर्व प्रकारचा तुम्हाला बघायला मिळेल. ही खरा मेंढीची तिकडं दख्खनी जी आपली देशी मेंढी आहे, त्याला ही माटग्या बकरा क्रॉस केलेलं क्रॉस ब्रीड आहे. तर प्युअर माटग्या तिकडे काय मिळत नाही, परंतु त्या मेंढीला हा माटग्या क्रॉस केल्यामुळं जे वेट गेन आहे, ते वेट गेन अतिशय उत्कृष्ट होतं. प्रत्येक तुम्हाला सांगतो कळपाने एक ठराविकच फक्त शेतकरी तुम्हाला दिसतील. ठराविक हे असे घेऊन आलेले जे दिसतात, ज्यांनी दावी वगैरे लावलेली नाहीत. मात्र एक जरी दावं लावून उभा राहिला तर लक्षात ठेवा, तो शेतकरी आहे म्हणून सांगतो, परंतु तो शेतकरी नसतो. मात्र या बाजारामध्ये कमी किमतीमध्ये चांगल्या प्रकारचा माल हा या बाजारामध्ये मिळून जातो, आणि तोही सहजासहजी. अगदी माल भरपूर येत असल्यामुळं आणि आजूबाजूच्या खेड्यातून किंवा व्यापारी लोकच ह्याच्यामध्ये आपलं 100 रुपये वरती घेऊन हे व्यवहार काय दाखवत नाही तुम्हाला मी. हे कसं आहे, सगळे थिताल व्यवहार असतात. सांगताना किंमत एक सांगताना सांगायचं 10,000 रुपये आणि विकायचं ते 4,000ला, अशा पद्धतीनं असतं. आता हे खरं. आणि ही जी मेंढीची जात आहे, पांढरी नाही म्हणत मी, ते टिपका असले ही मेंढीची जात ही त्या बाजूला फार फेमस आहे, आणि वेट गेन माटग्यापेक्षा सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे. ही जात समोरची ही जात दिसते, ही भरगच्च, म्हणजे पायाला मांस किंवा एखाद्याला काळं बेणं पाहिजे आहे, ते काळं बेणं सुद्धा तुम्हाला त्या मार्केटमध्ये मिळू शकतं. पाटी एखाद्याला पाहिजे, चांगल्या प्रकारच्या पाटी पाहिजेत,
3,000 3,500 पर्यंत वेगवेगळ्या अशा पाटी. मग त्या व्यापारी लोकांकडून असू द्या किंवा कोणत्याही लोकांकडून असू द्या, परंतु त्या तुम्हाला सहजासहजी मिळू शकतात. उस्मानाबादी शेळीचं इथं प्रमाण कमी आहे, परंतु तरी इथले जे व्यापारी आहेत ते व्यापारी काय करतात, आटपाडीला येतात, महूदला येतात, सांगोलला येतात आणि इकडचा माल नेऊन तिथे विकतात, थोड्याशा फायद्यावरती विकतात. मात्र माल चांगला असतो. जरी मार्केट जरी मोठं असलं आणि सकाळी लवकरच हे काय करतात, व्यापारी लोक खरेदी करून ठेवतात आणि खरेदी करून ठेवल्यानंतर पुन्हा आपणाला जायला 8-9 वाजते, तोपर्यंत त्यांनी खरेदी करून त्याच्यावरती तिथल्या तिथं चुटका करतात. हे उस्मानाबादी आपली देशी शेळी ही काय ह्याच्यामधून शेतकऱ्याकडली नाही, लक्षात ठेवाय, व्यापारीच आहे. पण आपलं 4 पैसे मिळण्यासाठी, पोट भरण्यासाठी केलेला हा इपाताप आहे. अशा पद्धतीनं लाईव्ह पोझिशन या मार्केटमधली मी तुम्हाला दाखवली. उस्मानाबादी प्रकारचा बोकड कोणाला पाहिजे असेल तर तो बोकड मिळू शकतो. या बाजारामध्ये काय मिळत नाही असं नाही, सर्व प्रकारचे माल तुम्हाला या बाजारामध्ये मिळू शकतात. थोडक्यात जे आसपासचे लोक आहेत, ज्यांना स्वस्त मालामध्ये खरेदी करायचे, त्यांच्यासाठी हे मार्केट 1 नंबर मार्केट आहे बरं का. कराडचं मार्केट हे 1 नंबर, इतर बाजारापेक्षा कराडचं मार्केट हे 1 नंबर. मात्र आटपाडीचा मार्केट हे टाईट असतं. ओके.